पुणे जिल्ह्यातील मावळ इथल्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर राज्यभरात धोकादायक पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। याच पार्श्वभूमीवर मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जळगाव शहरातील गिरणा नदीवरील बांभोरी पुलाची गंभीर दुरावस्था समोर आली आहे आणि या पुलाची स्थिती अतिशय धोकादायक असल्याचं चित्र आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याची दुर्घटना ताजी असताना राज्यभरातील धोकादायक पुलांचा जो प्रश्न आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे। जळगावच्या गिरणा नदीवरील आपण पुलावर आहोत। या पुलाचीही बऱ्यापैकी दुरावस्था झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आपण बघू शकतोय की मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा पूल आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर अनेक तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे, मुख्य दुवा हा पूल आहे, परंतु या पुलाची आज दुरावस्था झालेली आहे। आपण जर या पुलाच्या कठड्यांचा विचार केला तर आपण बघू शकता की कठडे अक्षरशः खाली लोंबकलेल्या अवस्थेत आपल्याला बघावयास मिळत आहेत। जर या पुलाच्या पिलरचा विचार केला तर काही पिलरला तडे गेल्याचं धोकादायक चित्र आपल्याला बघावयास मिळालेलं आहे। या पुलावरून जर अवजड वाहनं ज्यावेळी जात असतात त्यावेळी हा पूल अक्षरशः थरथरतो असं वाहनधारकांचं म्हणणं आहे। आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आहोत। आपण बघू शकता की या पुलाला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं, परंतु या ऑडिटचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही आहे। त्यामुळे या पुलाचं नेमकं किती नुकसान झालेलं आहे हे अद्यापही समोर आलेलं नाही आहे। परंतु एकंदरीत आपण जर या पुलाचा विचार केला तर निश्चितच हा पूल धोकादायक अशा स्थितीत असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आता या पुलाकडे राष्ट्रीय प्राधिकरण महामार्ग असेल किंवा जळगाव जिल्ह्यातील मंत्री असतील हे कशा पद्धतीने लक्ष देतात हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकसमान धरणाच्या जवळचा पूल धोकादायक बनलाय। चाकसमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या भीमा नदीवरील पुलाला भगदाड पडले। असं असलं तरी या धोकादायक पुलावरनं लोकांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। वाहतुकीस धोकादायक झालेल्या या पुलाकडे धरण प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे सरकार आणखी एक दुर्घटना होण्याची वाट पाहतंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय।